नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। आपण आलेलो आहे बघा पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर या ठिकाणी। हे बघा, हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे। आपण यामधून आत जाणार आहोत, आतलं समाधी दर्शन पण घेणार आहोत। त्यापूर्वी आपण बघूयात, हे बघा मंदिराच्या भिंतीवरती किती छान प्रकारे इथे ह्या फ्रेम बनवलेल्या आहेत। आणि तुम्हाला वाटत असेल ह्या फ्रेम आहेत, पण ह्या भिंतीवरती तयार केलेल्या फ्रेम आहेत। बघा, ही पहिली फ्रेम आहे श्रीकृष्ण भगवान आणि संत एकनाथ महाराज। त्यानंतर दुसरी फ्रेम आहे, हे बघा संत एकनाथ महाराज चमत्कार करताना। तिसऱ्या फ्रेममध्ये आपण बघू शकतो स्वतः गोदावरी नदी एकनाथ महाराजांना त्यांचा ग्रंथ त्यांचा ग्रंथ त्यांना परत देताना दिसते। संत एकनाथ महाराजांनी दुसऱ्या याच्यामध्ये बघू शकतो आपण दृष्टांत दिला। श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचा शोध आळंदी येथे घेतलेला आहे। पहिल्या मध्ये आपण बघतो श्री एकनाथ महाराजांना श्री खंड्याची सेवा देताना साक्षात श्रीकृष्ण रूपात दर्शन झाले। तिसऱ्या याच्यामध्ये आपण बघतो, हे इथं बघू शकतो आपण विठ्ठलाचं आणि एकनाथ महाराजांची प्रतिमा आहे। इथे श्री संत एकनाथ महाराज विजयी पांडुरंगास लोणी खडी साखर आवडीने खाऊ घालताना दिसत आहेत आपल्याला। चौथ्या फ्रेममध्ये आपण बघतोय श्री संत जनार्दन स्वामी शूलीभंजन येथे श्री संत एकनाथ महाराज यांना गुरुपदेश देत आहेत। आणि पाचव्या प्रतिमेमध्ये आपण बघतो कृष्ण कमल तीर्थावर संत एकनाथांची जलसमाधी या ठिकाणी आपण बघू शकतो। आणि ह्या ठिकाणी आपण बघू शकतो इथे गोदावरी नदी आहे बघा। पण या ठिकाणी आलेलोच आहे। हा आपला रुद्र आहे। रुद्र इकडे बघ, कुठं आलोय आपण? मंदिरामध्ये घेतलंय का सामान? बघा आता रुद्र कसा आवडीने जातोय इकडं पाण्याकडं। रुद्राला इथं पाण्यामध्ये मजा करायला आवडते। कालपासून नाद लावला रुद्रने, आहे ना रुद्र? पाणी पाहायला चला, नदी पाहायला चला, पाणी पाहायला चला, नदी पाहायला चला। तर फायनली आज आपण आलेलो आहे पाणी पाहायला। पुढं अरे ती दस्ती काय केली? दस्ती बांधाव ना, जाऊ द्या। हे काय पोहायलेत ना खाली लोक, आंघोळी करायला लोक खाली। रुद्र तुला करायची काय आंघोळ? अरे बाप रे बाप रुद्र, वाव कुठं काय हा तुमचं हेल्मेट कुठे फेकून दे तुझ्याचा कटरा आहे। थांब रुद्र, आरामशीर उतर, पडत असतंय तुझ्या आरामान रुदू। ते सगळं झालं पण कपडे बदलायचं सोय नाही ना तिथं। पळू नाही एवढ्या जोरात, पाणी आहे तिकडं। रुद्र पार पळतोय, धूम 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 धूम। त्याला खूप एक्साइटमेंट झालेली आहे पाण्याजवळ जायला। ठेवू नका लांब, नाही नाही तिकडंच चला। घेऊन पळालं कोणी तिकडे पाण्यातून परेशान व्हावं लागेल। ऋतू पळू नाही, इतकं पाणी होतं अर्ध्या याच्या लोक पाणी आलतो तेव्हा आम्ही आलतो तेव्हा।
हो आलते तुम्ही कवाच नाही आले सांगायला. आलतो मी ते तुम्ही ना तुमच्या खांद्यावर बसवा. कशाला खांद्यावर हं? दुखतं नाही म्हणून. म्हणून का तर माणसं दुखायला. दुखते का? इथं वाव हा तिथं बोट आहे बोटिंग करायला. तुला जायचं का इथं आंघोळ करायची आहे का नाही बा पहिले बोटिंग करायची मग तेव्हा ते केवढंसं पोरग हिंडायला लागलं ते काय तेवढंच पाणी हा त्याच्या पाया डोंगरा एवढंच. काढा चप्पल काढा. तिकडं मध्ये मध्ये खोल आहे पाणी चप्पल काढा. चप्पल काढून घे तू. कुठं रोक गेलं तर कमीच आहे पाणी पप्पा डोपून ना मी डोपतो ना तेवढेच सगळे बोटिंग करायला. बोटिंग नाही आहे ती काय मग स्विमिंग आहे. स्विमिंग करायला ते स्विमिंग पूल आहे ते काय केवढा मोठा आहे आपण ते करायचं का स्विमिंग? पप्पा आपण ते करायचं स्विमिंग. हो कर ना मग चलो नीचे नीचे चलो. रुक रे रुक काय बे बुटी. अरे रुद्र कुठं आला तू इकडं बघ गोदावरी महाद्वार आहे ते बघ इथं उभा राहा तुझा फोटो काढ. मित्रांनो आपण आलेलो आहे पैठण येथील नाथ महाराज यांच्या मंदिरामध्ये. त्यांची समाधी आहे आतमध्ये हे बघा समाधी दर्शन. अनाथाच्या अनाथा तुझं नाम. हे मंदिर परिसर आहे. हा आपला रुद्र आहे बघा रुद्र. आपण आलेलो आहे पैठण येथील श्रीनाथ महाराज यांच्या समाधी दर्शनासाठी. आपला रुद्र आहे रुद्र.